काल फसवणीस आलेले देवेंद्र फडणवीस की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका, म्हणजे अजून किती वेड्यात काढणार आहेत आपल्याला. त्यांना लाईनवर आणावं लागतं. तुम्ही त्यांना खरंच तुम्ही आपटू शकता त्यांना. आणि दुसरा गेला आता उपरा आलाय. आणि का वाईट वाटतं माहितीये का की ज्या थाटामाटात आलेली बीजेपी की भाई और बहनो 15 लाख आणि हे आणि ते, एक तर उद्योग आणला का ह्या लोकांनी मला सांगा. एक छोट फॅक्टरी पण आणली नाही आपल्या सोलापुरात. आता सेटलमेंट मध्ये कोणाला 15 लाख मिळाले का बघा, मिळाले असते. हा तीन कोटीचं स्टेडियम झालं, ते पण भांडून ना 15 लाख मिळाले. उलट महागाई वाढली, ना नोकरी मिळाली, ना विमानसेवा चालू झाली. पाणी नेलं, आपलं हक्काचं पाणी या लोकांनी नेलं. पाणी पुरवठा होत नाहीये सगळीकडे. महापालिकेचं कोणी बघायला तयार नाहीये. एमपीएससी यूपीएससीला द्यायला गेलं तर एवढे मोठे हजार रुपयाची फी मागतायत. आणि ह्यांनी सगळे ह्यांचे खासगीकरण, ह्यांचे 5 ठेकेदार आहेत. आता एक दिवशी महाराष्ट्रच देतील गुजरातला चालवायला, ह्यांचा भरोसा नाहीये. आणि आता 400 पार हे काही नाहीये. 400 पार हे 150च्या वर जाणार नाहीये. आणि त्यांना भीती आहे त्या गोष्टीची. म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालला एका रात्रीत अटक केली. म्हणून त्यांनी काँग्रेसचे सगळं खातं सील केलं आणि हेमंत सोरेनना एका रात्रीत अटक केली. काय दिलं आपल्या सोलापूरला मोदींनी. आणि त्यांचे पंतप्रधान त्यांचे ते काल फसवणीस आलेले देवेंद्र फडणवीस आणि काय म्हणाले की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका, म्हणजे अजून किती वेड्यात काढणार आहेत आपल्याला. अहो, आपण चुकीचे उमेदवार निवडले, त्यांनी दिले म्हणून सोलापूरचं वाटोळं झालं. आणि परत आपल्याला सांगतात उमेदवाराकडे बघू नका. म्हणजे ते त्यांना खरंच वाटतं की लोकांना वेड लागलाय का, की लोक मूर्ख आहेत. त्यांना ना लोकांची किंमत नाही राहिली आहे. बीजेपीला तुम्हाला अपमान करतायत, लोकांचा अपमान करतायत. माझ्या माता भगिनींचा अपमान करते बीजेपी. त्यांना खरंच ते एवढे हवेत आहेत, एवढे मगरूर आणि गुरमी आहे. आणि त्यांचा उमेदवार काय म्हणतो की आम्ही फक्त 8 दिवस येतो आणि लोक आम्हाला मतदान करते. आता तुम्ही त्यांना दाखवायची वेळ आहे. मला माहितीये सेटलमेंट नेहमी हाताला मतदान करतं, पण ह्या वेळेस वन साइड करायला पाहिजे. वन साइड. एक पहिला दिला त्याला पण ओळखत नव्हते लोक, मग दुसरा दिला त्याला पण ओळखत नव्हते. त्यांच्याच पक्षाने त्यांना बदलावं लागलं, कारण का त्यांनी काय सत्ता असून सुद्धा काम केलं नाही. आणि दुसरा गेला आता उपरा आलाय. म्हणजे तुमच्या मताची काही किंमतच नाहीये. आता त्यांच्याबद्दल मला सेटलमेंटमध्ये बोलायचंच नाही, कारण का इकडे वोट जात नाही का. जातं 2-3 आहेत का करणारे. जर करणारे असले ना 15 दिवस, आता तुम्हाला एकच काम आहे, ते कसं आपल्या डोक्यावर बिंबवतात तसं तर तुम्ही त्यांच्यावर जाऊन बिंबवा की तू जर बीजेपीला वोट केलं तर आम्हाला भोगावं लागेल तुझ्यामुळे, म्हणून खबरदार बीजेपीला वोट केलं तर, असं तुम्ही त्यांना सांगा. एकाने पण जर बीजेपीला वोट केलं तर तुम्हाला धान्य मिळणार नाही. खरंच त्यांच्यामुळेच हे सगळी परिस्थिती आली आहे सोलापूरवर. म्हणून आपलं सोलापूर 20 वर्ष मागे गेलं. आणि ह्यांना ना इलेक्शनचे मुद्दे सुचले नाही की मग जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा कसं करतात एवढ्या खालच्या पातळीला जाऊन. आज तर अमित भैया माझ्या फॉर्मवर पण ह्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. उगाचच किती किरकोळ कारण. पण त्यांना जेव्हा दिसतं ना की लोकांचा सपोर्ट येत नाही, तेव्हा हे असं खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात. मी त्यांना सांगितलं तुम्ही कामाचं बोला. मागच्या 10 वर्षात काय केलं सोलापूरसाठी ते सांगा. भलतच काहीतरी सांगत बसतात, उगाचच दिशाभूल करतात लोकांची. त्यांना लाईनवर आणावं लागतं. तुम्ही त्यांना खरंच तुम्ही आपटू शकता. त्यांना तुमच्यात आहे ती ताकद. लोकशाहीमध्ये ती ताकद तुमच्यात आहे. ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करतायत तुमच्या ताकदीला. पण त्यांना दाखवा की काँग्रेस पक्षाची ताकद काय आणि सेटलमेंट आणि रामवाड्याची ताकद काय ते त्यांना तुम्ही आता दाखवून द्या. येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या या मुलीला विसरू नका. हाताला मतदान करा. 7 मे अजून वेळ आहे. ही लढाई तुम्ही माझ्यासोबत नेहमी लढलाय. ह्या वेळेस ही मोठी लढाई आहे, मोठं युद्ध आपल्याला लढायचं आहे. पण विजय तुमचा झाला पाहिजे. लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीये. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखदुःखात सामील आहे आणि तुमची सेवा करणारे हे कधीच विसरू नका. फक्त ह्या वेळेस त्या बीजेपीला आणि ते
अवदसाला त्यांची जागा दाखवा एवढ्याच. आणि मी अवदसा का म्हणते माहितीये का, कारण का त्यांनी कोविडमध्ये आपलं ताटं वाजवायला सांगितली सगळ्यांना, मी नाही वाजवली. ताटं वाजवणार आई काय म्हणते, अवदसा येते. तसंच हे झालंय बघा ह्या देशात. म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे, कारण का त्यांनी खरंच आपल्याला खूप त्रास दिलाय, आपला नुकसान केलाय आणि सोलापूरचं वाटोळं केलंय. आता खरंच बदला घ्यायची वेळ आली आहे. हाताला मतदान करून आपण लोकशाही पद्धतीत बदला घेतो. हाताला मतदान करून तुमच्या या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी लोकसभेत द्या, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि आपली